बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिलाय हे 4 दिवसाच्या नंतर ज्याला कळतं ते साधा महाराज आहे का? भाताखाली ठेवलेली भजे कळणच. पात्र लहानसं होतं आणि पदार्थ लय मोठे केले, भजे वाढेन, पोरगा आलं, पोरान भजाव भात टाकला आणि महाराज म्हणले सगळ्याला भजे वाढेन, मला कसं काय नाही वाढे? पट्ट म्हणलं खाली हीच कान भात. ज्याला भाताखालचे भजे कळणं त्याला काय करणारे बायकोनं काय केलंय तर हो. आणि जिच्या पदरात पाणी येते तिला पण कळते नवरा काय. बाकीच्याला काय कळणार आहे? मोबाईलला लॉक लावून ठेवलं, कोर कहीच काय काहीच निघणं, त्यानं लॉक लावून ठेवलंय सोमळ्यानं. चतुरा तू कोर कहीच घेऊ, तुला काही गोसत नाही. त्याचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईलच उघडत नाही. जरा गर्दा भरलाय त्याच्यात, गर्दा. त्याच्यासाठी आचरणाचं सूत्र लागते माझ्या माईंनो. पंचटपणा नाही चालत, देखावेपणा चालत नाही. हा देश कर्तव्याला मानणार आहे, देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठं आहे, पाणी किती आहे सांगा. जमीन किती आहे, उत्पन्न सांग. गाई किती आहे, दूध सांग. आंब्याचे झाडं किती आहेत, फळं सांग. धेनु शिरविना नदी निरविना तरु फल बिना गेहबाल बिना. आरी चक्करचा वार आहे, लेकरच खेळत नाहीत. मसन वाटाय तू. नदीचं पात्र 2 किलोमीटरचं, पाणीच नाही. काय करतो, कुस्ती खेळतो का? आंब्याचे 500 झाड आहेत, कैरी नाही पन्ह करायला. लोणचं तर लांब सोडून द्या, रस तर लांब सोडून द्या, पन्ह करायला कैरी नाही. काय करतो, झोपतो त्याच्या खाली बास टाकून. नाही, आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. परशुराम जी आपलं एक काम आहे. काय काम बाबा, करशील का? हे घ्या वचन. देऊन टाकलं वचन. काय काम आहे? तुझ्या आईचं डोकं कापायचे. घ्या परशु. आधीचे 3 पोरं नव्हते का? पण वचन नाही घेतलं. त्याला वाटलं माईल कसं कापावं, इथं बापाचं वचन घेतलं, आता खोटं कसं बोलावं. महाराज पितृआज्ञे करता 7व्या अवतारातले मालक बिना चपलाचे फिरलेत. तुम्हाला मला चपला द्यायच्यात का न द्यायच्या, ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं, 27 दिवस चुकून बोललो, 14 वर्ष 27 दिवस बिन चप्पलचे. काय ताकद आहे मला. पितृआज्ञे करता सन्निश डोकं कापलं. राग शांत झाला. वडिलांनी जवळ घेतलं आणि पाठीवर थाप टाकली. कोणाच्या? ज्यानं माईचं डोकं कापलं त्याच्या. हृदयाला लावलं. बाळा, माझं मन शांत केलंस, माझा क्रोध शांत केलास. तुला काय देऊ, तुला काय देऊ? ते का तुमचं आमचं पोरगं होतं होय? हा, आई मला मोबाईल दी आणि माय लोकायचा ऊस खुरपायला आणि याला सफरचंद मोबाईल द्याला. काय म्हणते, ॲपल म्हणतात ना त्याला. 90,000चा मोबाईल आणि माय लोकायचा ऊस खुरपायली आणि चौकात बसून मोबाईल यूज की. तू लाज वाटली पाहिजे. पांचाटा हराम खोरा तुला. 300 रुपये रोजानं माय लोकाचा ऊस खुरपीतीन, तू 90,000चा मोबाईल वापरायला. तू भारत देशात राहायच्या लायकीचा नाही, तू समुद्रात उडी टाक हराम खोरा. विठाला विठाला तुमचं आमचं कार्ट असेल का? परशुराम जी बाबा, हे माझा क्रोध शमन केलास, तुला काय देऊ? अश्रू आले हो डोळ्याला, खळा पाणी आलं. आणि वडिलांना विचारलं, बाबा देताल? हो, माग. काय मागशील ते देतो. महाराज, सृष्टी निर्माण करायची ताकद होती या लोकात. केली नाही का? एकाची छातीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद या लोकांमध्ये. बाळा, माग काय पाहिजे ते माग. गदगदून अंतःकरण आलं. वडिलांच्या हृदयाला बिठी बारली, खाली बसला आणि पाय धरले. तो जगाचा बाप होता, पाय धरले. बाबा देताल? देताल बाबा? माग रे बाळा, माग. हाताची वंजळ केली. तो पंढरपुरातला बाप आहे. वंजळ केली, वंजळ. देताल बाबा? हो, माग. माझी मला आई देऊन टाका.
माझी मला आई देऊन टाका, आई देऊन टाका. पुनर्जीवित रेणुका माझ्या जोगेश्वरीचा अधिष्ठान. 3.5 पीठापैकी एका पीठाधीशाचा अधिकार सांगितला. हा झाला जगदंबेचा पर्व काळ. हा महिमा आहे माझ्या माईंनो संतांचा. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू बापू. कीर्तनाची परंपरा होती. 5ला कीर्तन सुरू करायचं आणि सूर्यास्ताला कीर्तन सोडायचं. ही परंपरा. 5 वाजता संध्याकाळच्या सुरू करायचं आणि सूर्य मावळला, पश्चिमेकडं सूर्याचं बिंब दिशेनं असं झालं की विठ्ठल जे विठ्ठल करायचं. पण त्या कीर्तनामध्ये 7:45 वाजले रात्रीचे. गोळ्या संपल्या नाही माझ्या. पुन्हा एकदा सांगतोय, मी वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगणार नाही कोणाचं. ऐकल पण अधिकारी लोकांचं. ज्यांनी संप्रदायामध्ये अख्खं जीवन ओतून टाकलंय, ह्या संप्रदायाशी ज्यांचं जीवन ओतून टाकलंय अशा आध्यात्मिक वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांचं ऐकून सांगेल. गथुडे बांधणाऱ्यांचं नाही. मी सुद्धा त्यांच्या लायकीचा नाही. मी सुद्धा नाही. एका तिळा इतका पण नाही. तुम्ही नंतर आमच्या काड्या करू नये त्याच्याकरता मी आत्ताच सांगतोय. अशा लोकांचं सांगेल, कोणाचं नाही सांगत. 7:45 वाजतात आणि महाराजांनी विचार केला, मी एवढं चिंतन एवढ्या वेळात सांगतोय, आज सूर्यास्त का होत नाही? आज का सूर्यास्त होत नाही? करंजीकर त्या कीर्तनामध्ये गुरुवर्य धीरजगिरी महाराज बसलेले होते. वैकुंठवासी गुरुवर्य धीरजगिरी स्वामी बसले होते. मांडीवर मांडी टाकलेली, मांडीखाली चिमटा होता बापू. महात्मा होते, संन्यासी महात्मा होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या, गळ्यात तुळशीच्या माळा सुद्धा होत्या. अरक्त वस्त्र डोक्याला बांधलेलं होतं. जटा पिंगड झालेल्या होत्या आणि हातातला चिमटा घेतला. महाराजांचं तोंड पश्चिमेकडं आणि स्वामीजींचं तोंड पूर्वेकडं. कीर्तनकार सभा मंडपातून अंधाराकडे बघत होते. आता अंधार झाला की आपल्याला जय विठ्ठल करायचं. आणि महाराज 5-10 मिनिटाला चिमटा असा करायचे आणि मागं दाखवायचे. ते कोणाला दाखवत होते? भास्कराला, प्रकाश देवतेला दाखवायचे. थांब रे थांब, ऐकू दे, विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, काशीतल्या मालकांचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन सांगतेत महाराज. थांब थोडा वेळ. त्या शास्त्रींना कीर्तन ऐकायचं होतं. महाराज काय चिमट्यात ताकद होती, काय त्या चिमट्यात ताकद. जाऊच द्याला नाही सूर्य 1.25 तास, जाऊच द्याला नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, सूर्यास्त झाल्याच्या नंतर जय विठ्ठल आणि नंतर मग पंगत असायची. छोटी छोटी लेकरं दिसली. आता या लेकरांना किती भोका लागल्या असतील. एकदा चिमटा दाखिला नुसता असं केलं, महाराज बापू एका सेकंदात अंधार पडतोय. काय ताकद असेल. ते कीर्तनकार होते परभणी जिल्ह्यातले, ज्यांची घोडे एकादशी धरायची, घोडे. हो, महात्म्याचा अधिकार. हो, रक्तांबरा भयस्थितो तिवासनाम दग्धेषु कामान भयस्थितो. महाराज वासनेला ज्यानं विस्तू लावलाय त्याला संन्यासी म्हणायचं. ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला ब्रह्मचारी म्हणायचे. सामान्य ताकद आहे. सोंगा आणणाऱ्याला नसतीत म्हणित. सोंग तर नाटकात बी आणता येतात. नाही, तुम्हाला एक सांगू का,
कधी कधी संन्याशाचं ब्रह्मचार्याचं नाटकात पण नाटक जमत नाही. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणतात ना बाप्पा, कर कर करीच्या दिवशी ललित करीत होते. ललित मारुतीरायाच्या पुढं ललित म्हणजे छोटंसं नाटक. मग ते कसं नाटक करायचं, कोणी रामायणातले पार्ट करायचे, कोणी महाभारतातले करायचे, कोणी काही. आमच्या इथले दोघं तिघायनं रामायणातलं पार्ट, राम लक्ष्मणी गोरगोमटं पोरगं होतं त्याला सीता केलं. दिसायला गोरगोमटं होतं, वागायला नव्हतं चांगलं, फक्त दिसायला होतं गोरगोमटं, वागायला असंच होतं गिधाडासारखं. एवढं हसू नका, आमच्या गावात तितकं नालायक पोरगच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणालो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला त्याला सीता केलं. एक जणाला सावळं दिसत होतं त्याला राम केलं, श्यामलांग लखन केलं, लक्ष्मणजी केलं. आणि एक खपक्या होतं 113 किलो वजन होतं त्याला मारुती केलं. आता हा मारुती म्हणजे मारुती नव्हता, याला लक्ष्मी होती म्हणजे बायको होती, त्याला बायको होती. एक मुलगा झालता आणि त्याच्या पाठीवर मग बऱ्याच दिवस त्याला काहीच नाही. आणि ते मुलगा 5वीत गेला आणि त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी फाडली, 2 तुकडे केले. अर्ध्या साडीची लंगुटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. आणि लाकडाची गदा रंगून गिंगून असा म्हणलं, तोंडाला शेंदूर गिंदूर लावून असा, म्हणजे रंग लावला, शेंदूर नाही मरण ना ते, असा मारुती ओपू लागला. कशातला? नाटकातला. नाटक रंगात आलं. आणि पोरग 5वीला. बापाचा फोन पोराजो, त्याला त्याच्या मामाचीतून फोन आला आणि लगेच पळत गेलं. म्हणला बाबा आईला हॉस्पिटलला नेलंय, सिजर करावं लागतंय. म्हणजे नाटकात झालेल्या मारुतीची बायको डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये, सिजर घेतली मारुतीची शेपूट उपसून. नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जाईल. येत नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, येत नाही खोटा चालत परिहार. नाटकातला साधू नाही महाराज, नाटकातला नाही, खरा साधू. काय आधी खणून काढायची? आशा ही समूळ खणून काढावी, आशा ही समूळ खणून काढावी. तेव्हाची गोसावी व्हावे तेने, हा तेव्हाची गोसावी व्हावे तेने. तवा महाराज वाचाय त्यानं, नाहीतरी सुखी असाय संसार. हा चलू दे पप्याच्या माई संग. नाटक करायचेच नाही. काय महात्मा महाराज सूर्य थांबवला. ऐका कुळातल्या एका माऊलीचा अधिकार, आता सांगितला साधूचा. शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्सव करताना तुम्ही ऐका, या देशाची स्त्री किती पावरबाज आहे. याच कुळातली एक स्त्री जात राहिली, मृत्यू पावली. तासगावकर मृत्यू पावली. सुवासिनी होती, मालकाच्या अगोदर गेली. गावातल्या बायकांनी हळीत कुंकू प्रेताला दिलं, स्नान घातलं, हिरव्या रंगाचं पातळ घातलं, अंगावर सोहळं टाकलं. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. याच वारकरी कुळातली स्त्री, याच वारकरी कुळातली. ज्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी सूर्य थांबलाय, एका संन्याशानं थांबिलाय, तो संन्याशी किती अधिकारी. आणि या कुळातली एक स्त्री जात राहिली, चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. प्रेत मशानभूमीकडे चाललंय. आणि बाईनं प्रेतावर बांधल्याच्या नंतर विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला आहेत का? थोडासा घरी गेल्या विचार करा, तुमच्यातल्या स्त्रिया किती पावरबाज येतात. बाई साहेबांनी विचार केला, नाव गिरिजा, विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला असतील का? म्हणून चौघाच्या खांद्यावर बांधलेल्या तिरडीवर डोकं उचललं, माग पाहिलं. बाजूला असे 10-15 फुटाच्या अंतरावर मालक होते.
पड ग पड, मी आहे. पड पड पड, मी आहे तुझ्या अंत्यविधीला. प्रेत बोलू शकते? प्रेत मान वरी करू शकते? महाराज, या अधिकारी स्त्रीची ताकद आहे तुमच्यातल्या. आणि सगळ्यांना दिसताना एकच व्यक्ती बोलू शकतो. काय पवित्र कुळ असेल ते, काय संतांचा अधिकार असेल की ज्या कुळातल्या लोक, ज्या संन्याशानी, ज्या महात्म्यानी, ज्या भगव्या वस्त्राच्या ताकदीवर सूर्य 1.25 घंटा थांबवावा, 1.25 तास सूर्य थांबवावा, ज्या कुळातल्या स्त्रीने गेल्याच्या नंतर मालकाकडे बघावा. काय पावित्र्य, काय जगदंबा असेल ती, काय आदिशक्ती असेल ती, काय पवित्र स्त्री असेल, काय महात्मा असेल. सूर्य थांबवतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, काय त्यांचा महिमा